सामन्याला सुरुवात मैदानावरती होती। आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपल्याला मैदानावरती बघायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय दत्ता थिटेच्या बॅटमधून आला एक सनसनी चौकार। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय महेश जीवघाले। गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल। यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती आला नाही चेंडू। तिथे डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर दुसरा चेंडू आपण पाहतोय ते डॉट निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला। यावेळेस मात्र पुन्हा फुल टॉस चेंडू, इथे बीमर होता, नो बॉल आणि त्यावरती डिफाईन लेगला 4 धावा। धावफलकावरती मात्र इथे वाढ होताना बघायला मिळेल आपल्याला। या 5 धावेंबरोबर धावफलक पुढे गेलाय, जिथे 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढच्या चेंडूवरती फ्रीट असेल, जिथे एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल दत्ता थिटेंकडे बघायचे। आता इथे सुरुवात तर अतिशय दर्जेदार बघायला मिळाली। यावेळेस मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला उडवलाय, मात्र तिथे शतरक्षक आपण पाहतो तैनात आहे। झेल जरी टिपला असला तरी फलंदाजी ते बाद होणार नाही। तुम्हाला फक्त या चेंडूवरती धावा अडवायच्या होत्या आणि त्या धावा अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळालेला आहे। एकच धाव इथे आपण पाहतो प्राप्त होणार। एका धावेबरोबरीनं धावफलक दुहेरी अंकात जाऊन पोहोचेल, जिथे 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला बघायला मिळते। याचबरोबर सुंदर फटका सरळ बॅटनं पुढे लॉंग ऑफला, कुठलाही शतरक्षक नाही। पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा, लोकेश बेंद्रेच्या बॅटमधून 4 धावा। थँक्यू डीजे। लोकेश बेंद्रेच्या प्रत्येक चौकारासाठी पारितोषिकाची उद्घोषणा सन्माननीय दयानंदजी बेंद्रे आणि अभिजित दादा बेंद्रे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। एक चौकार इथे आलाय आणि या चौकाराबरोबर आपण पाहतो धावफलकावरती मात्र वाढ होताना बघायला मिळाली। 14 धावा धावफलकावरती। पुन्हा सुंदर फटका, यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑनला, 4 धावा। थँक्यू सन्माननीय गोरक्ष गावडे यांच्या वतीनं विकेटसाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असणारे विकेटसाठी सन्माननीय गोरक्षजी गावडे यांच्या माध्यमातून महेश जीवघालेच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक होतं। इथे षटक मात्र आपण पाहतो मैदानावरती। षटक मात्र आपण पाहतो मैदानावरती संपलंय। पहिल्या क्रमांकाचं मात्र महेश जीवघालेचं षटक प्रचंड महाग ठरतंय। 19 धावा पहिलेच पॉवर प्लेच्या षटकात आल्यात। तर आता षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानावरती सुरू होणार आहे आणि दुसरं षटक टाकण्यासाठी बघायचंय कोणाकडे चेंडू सोपवला जातोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रीकांत निंबाळकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी। पॉवर प्लेची षटकं धावा बनवून देत आहेत तिथे खरं तर फलंदाजांना, कारण त्यांनी गॅपमध्ये चेंडू खेळलेले आहेत आणि गॅपमध्ये चेंडू खेळल्यानंतर धावा येणारच आहेत। कारण मैदानाचा विचार जर आपण केला तर आउटफील्ड प्रचंड वेगवान, एकदा तुम्ही गॅपमध्ये चेंडू खेळला की तो सरळ सीमारेषा बाहेर जाऊनच थांबतोय। त्यामुळे फक्त तुम्हाला आता गॅप इथे मैदानावरती शोधावे लागणार आहेत।
पहिल्या षटकात चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांची मैदानावरती आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फटका थोडासा शपल होता, आपण पाहतोय लोकेश बेंद्रेनं खेळलाय, ज्यावरती एक धाव त्याला मिळणार आहे आणि एका धावेबरोबर संघाच्या 20 धावा या धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात नक्कीच मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर चांगली सुरुवात गरजेची असते आणि तुम्हाला धाव्यांचा जो काय धाव्यांची जर इमारत उभी करायची असेल तर त्याचा पाया तुम्हाला आधी भक्कम बनवावा लागेल आणि तो पाया भक्कम. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू, इथे दत्ता थिटेचा हा ब्लास्ट आहे, चेंडू सरळ स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग उत्तुंग षटकार. थँक्यू. एक मोठा फटका इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता थिटेच्या बॅटमधून आपण पाहतो 6 आल्यात आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातोय, जिथे 26 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र बघायचंय खरं तर पंच काय निर्णय देत आहेत. व्हाईट बॉलची घोषणा इथे मैदानावरती झालेली आहे. चेंडू जरी आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर पडला असला तरी पॉपिंग क्रीजच्या तो अलीकडे पडलेला आहे, म्हणजे त्यामुळे तो चेंडू आपण पाहतो व्हाईट बॉल यावेळेस घोषित होईल. आणि तो जर पॉपिंग क्रीजच्या मागे पडला असता तर नक्कीच आपण पाहतो नो बॉल सुद्धा घोषित झाला असता. लेंथ बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये येतं आलं नाही. इथे डॉट चेंडू मैदानावरती बघायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा आहे, पायांची हालचालही तुम्हाला ठेवावी लागते आणि चेंडूच्या लाईनमध्ये यावं लागतं. इथे आधीचा चेंडू जर बघितला आपण, त्यावरती एक मोठा फटका आला, अगदी बरोबर आपण आखो टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या स्लॉटमध्ये आला तो आणि त्यावरती आपण पाहतो सहजपणे सफाईदारपणे तो फटका दत्ता थिटे मैदानावरती खेळू शकला. यावेळेस सुंदर फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड वेगवान आणि चेंडू थांबेल सरळ सीमारेषा बाहेर जाऊन. 4 रन, चौकार. धावफलकावरती मात्र वाढ होते. चौकारा बरोबर आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. श्रीकांत निंबाळकर यांचं दुसरं षटक मैदानावरती. पुढा टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र बिग हिट केलाय. सरळ चेंडू डिफाईन लेगला सीमारेषा बाहेर. 6 धावा. बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है. बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है. बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल. थँक्यू. धावफलकावरती मात्र या 6 धाव्यांच्या मदतीनं वाढ होते. पुढे गेलाय 37 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात श्रीकांत निंबाळकर यांच्यावरती सुद्धा प्रतिहल्ला झालेला आहे आणि या षटकात अक्षरशः दत्ता थिटे नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतंय आणि सुंदर फॉलो. वाह क्राडिकल इनसाइड आउट, सुंदर फटका, डिपॅस्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडेल, सनसणीत, चौकार. 4 रन. आणि याच बरोबर दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 41 धावा. कुठलाही गडी बाद नाही. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळेल, जिथे गोलंदाजीवरती पुढे आणलंय महेशला. महेश जीव घाले गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या विकेटसाठी मात्र पारितोषिक कळवलेलं आहे 500 रुपयांचं.
सन्माननीय गोरखजी गावडे यांच्या माध्यमातून 500 रुपये त्यांनी सांगितलेले आहेत. मात्र बघायचे इथे फलंदाज मात्र प्रचंड वेगवान फलंदाजी करतायत. मोठाले फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत आहेत. तर लोकेश बेंद्रेसाठी सुद्धा पारितोषिक 500 रुपयांचं, षटकरांसाठी ते पारितोषिक 500 रुपयांचं. सन्माननीय दयानंद बेंद्रे यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकारासाठी यावेळेस पारितोषिक. यावेळेस मात्र आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड तिथे थोडंसं मिसफील्ड, चेंडूची शोधाशोध मैदानावरती बघायला मिळाली होती. दावेंसाठी पुन्हा इथे एक उचलली बघायची संधी धावचिताची होती, मात्र ती गमावलेली आहे. एक धाव आपण पाहतोय ते प्राप्त झालेली आहे. एका धावेबरोबर 42 धावा धावफलकावरती. दत्ता थिटेंची फलंदाजी आपण बघूयात. 9 चेंडूंचा सामना केलाय. 9 चेंडूमध्ये 29 बनवल्यात, तर लोकेश बेंद्रेनं 5 चेंडूमध्ये 11 बनवलेले आहेत. दोघांमधली पार्टनरशिप आपण पाहतो, एक मोठी पार्टनरशिप मैदानावरती बनवतायत आणि आता संघाला कुठपर्यंत नेतायत बघायचं. इथे करंट रन रेट खूप चांगला आहे खरं तर. 19.38च्या सरासरीनं धावा बनवतायत, त्यामुळे 116 धावा सुद्धा मैदानावरती होऊ शकतात. पुन्हा टप्प्याचा चेंडू, महेश जीवघालेवरती आक्रमण, डिफाईन लेगला दत्ता थिटेचा आणखी एक ब्लास्ट इथे मैदानावरती बघितलाय. उद्रेक ज्वालामुखीचा आणलाय 6 धावा. धावफलकावरती या 6 धाव्यांच्या बरोबरीनं वाढ होते. पुढे गेलाय 48 धावा धावफलकावरती. यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता चेंडू, मात्र बॅटवरती पुरेपूर तो आला नाही. मात्र धाव मिळून जाते. इथे एक धाव प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती मात्र 49 धावा धावफलकावरती पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण निवडलं होतं खरं तर, आणि बघायचं आता जो काही निर्णय तुम्ही मैदानावरती घेतलाय तो यशस्वी तुम्हाला करून दाखवायचा असेल तर इथे त्यासाठी कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी मैदानावरती करावी लागणार आहे. त्यासाठी जिद्द तुम्हाला मैदानावरती ठेवावी लागणार आहे. यावेळेस मात्र बिग हिट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन, झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होईल. थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. संगणक सौरभ बेंद्रे आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. एक सिंगल इथे प्राप्त झाली. विकेटचा शोध पूर्ण झाला खरं तर या षटकामध्ये. महेश जीवघालेला विकेट मिळवली, त्याचबरोबर विकेटसाठी जे पारितोषिक होतं 500 रुपयांचं ते पारितोषिक सुद्धा त्याला दिलं जाणार आहे. आता यावेळेस पुन्हा टप्प्याचा चेंडू मध्ये आपटलाय आणि चेंडू डिफाईन लेगला. दत्ता थिटेंच्या बॅटमधून पुन्हा एक सुंदर फटका इथे पाहायला मिळतोय. 4 धावा. थँक्यू. षटक मात्र आपण पाहतो मैदानावरती संपलेला आहे, जिथे 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 54 धावा. सौरभ बेंद्रे दत्ता थिटेची जोडी आपण पाहतोय. 12 चेंडू 40 धाव्यांचा विध्वंस घडून आणलाय खरं तर मैदानावरती दत्ता थिटेनं. काय आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. रुद्र रूप धारण केले दत्ता थिटेनं मैदानावरती. धाव्यांची सुनामी त्यानं मैदानावरती आणलेली आहेत.
आणि जे काही फटके खेळलेत नेत्र दीपक फटक्यांची रास आरास इथे दत्ता थिटेची मैदानावरती आपल्याला बघायला मिळालेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आता बघायचंय षटक क्रमांक चौथं मैदानावरती सुरू होणार आहे आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आकाश मानेला आणलंय. आकाश मानेच्या हातामध्ये चेंडू आहे. षटक क्रमांक चौथं इथे सुरू होणार आहे. तर बघायचं आकाश माने या षटकामध्ये धाव्यांची गती कमी करण्यासाठी प्रयत्न मैदानावरती करेल का. क्षेत्ररक्षण जर तुम्ही बघितलं सौरभ बेंद्रेसाठी स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन आहे. पुढे लॉंग ऑफही उभं करून ठेवलंय. मला वाटतं डीप फाईन लेगलाही क्षेत्ररक्षक आपण पाहतो उभा केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा मोकळी. यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटला जात कव्हरला फटका खेळायचा प्रयत्न होता कारण त्यानं शोधलेला आहे गॅप पुढे मिळणारे आपल्याला कव्हरला डीपमध्ये सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक नाहीये तिथे मोठा फटका खेळू शकतो आपण. हा इरादा होता सौरभ बेंद्रेचा. मात्र आपण पाहतोय गॅप त्याला शोधता आला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आकाश मानेचा आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू अप्रतिम बघतोय आपण. हो यावेळेस मात्र लेंथ बॉल थोडासा खाली राहतोय. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथे होत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही फक्त त्या परिस्थितीसोबत संघर्ष करण्याची ताकद तुम्हाला ठेवावी लागणार आहे. आणि इथून पुढे आपण पाहतो ही परिस्थिती सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बदलू शकते. कधी टॉस जिंकला प्रथम आम्हाला क्षेत्ररक्षण करायचा असा निर्णय होता बंडू नाना फायटर संघाचा. आणि बघायचे सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये धावा मात्र आपण पाहतो इथे प्रचंड वेगानं वाहत होते. हो यावेळेस मात्र मिड विकेटला खरं वाऱ्याच्या उलट्या प्रवाहात मोठा फटका शक्य आहे. आणि जिथे आपण पाहतो सीमारेषेवरती सुंदर झेल. सौरभ बेंद्रेचा खेळ संपला. दुसरा धक्का. इथे आणखी एक पारितोषिकाची उद्घोषणा झालेली आहे. दत्ता थिटे यांनी जर 50 धावा या सामन्यामध्ये पूर्ण केल्या तर जय बजरंग क्रिकेट क्लब नावरे संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे. धीरज सोनवणे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. 2 गडी बाद 54 धावा धावफलकावरती. यावेळेस अगदी आपण जर बघितला चेंडू जिथे डाव्या स्टंपच्या बाहेर होता. मात्र पंचांनी वाईट बॉल इथे घोषित केलाय. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय प्राप्त झालेली आहे. खरं तर आल्याबरोबरच आपण पाहतो की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती धीरज सोनवणेच आपल्याला पाहायला मिळाला. जी का ज्या प्रकारे त्याने बॅट फिरवली होती तो इरादा त्याचा होता की मोठा फटका मैदानावरती खेळायचा आहे. यावेळेस पुन्हा खराब चेंडू मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून बचाव करण्याचा प्रयत्न आकाश मानेचा मैदानावरती बघायला मिळालेला आहे. त्याने ओळखलेलं आहे की एखादे 2 चेंडू वाईट गेले खराब गेले तरी हरकत नाही. मात्र बॅट समोर चेंडू टाकायचा नाही. फलंदाजांच्या स्लॉटवर बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू द्यायचा नाही. हा प्रयत्न आकाश मानेच्या गोलंदाजीमधून बघायला मिळालेला आहे. 2 लागोपाठ चेंडू खराब टाकले त्यानं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू थोडासा बॅकफुटवरती येत खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटमध्ये स्टेअर करायचा आहे चेंडू. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या षटकामध्ये धावा थांबलेले आहेत. खरं तर मोठे फटके थांबले कारण आपण पाहिलं या षटकात एक विकेटही आली. जिथे सीमारेषेवरती आपण बघितलं सौरभ बेंद्रे बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. आणि तिथून पुढे धावफलक आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानावरती थांबलेला आहे. ही वापसी गरजेची होती बंडू नाना फायटर संघासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. पायाचा वेध घेतलाय चेंडूनं. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे प्राप्त झाली आणि एका धावेबरोबर धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाताना पाहायला मिळेल जिथे 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानावरती शेवटची मॅच आजच्या दिवसातली आपण पाहतोय. काही सामने कमी धावसंख्येचे बघितले काही सामने आपण मोठ्या धावसंख्येचे बघितलेले आहेत. मात्र हा सामना बघायचा असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी राहील. मात्र पुन्हा धावफलक इथे मैदानावरती थोडासा थांबताना बघायला मिळाला आहे. पायावरती येणारा चेंडू फक्त दिशा दाखवली ग्लान्स केलाय चेंडू दत्ता थिटेनं ज्यावरती आपण पाहतो 1 धाव प्राप्त झाली. आणि याचबरोबर षटक सुद्धा मैदानावरती संपलंय. सुंदर गोलंदाजी आकाश मानेची 4 धावेंचं षटक टाकलंय. आणि कमबॅक मैदानावरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला तो म्हणजे बंडू नाना फायटर टीमकडून.
4 षटकांचा खेळ संपला. जसे संघ मालक बंडू नाना बेंद्रे आले तसा धावफलक थांबलेला आहे. त्यांचे पाय लागलेत मैदानावरती आणि नक्कीच आपण पाहतोय खेळाडूंसाठी प्रेरणा मिळाली. यावेळेस सुरेख सुरेख चेंडू षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती. 5वं षटक मैदानावरती सुरू होतं आणि रोहित कांडगे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. पाठीमागचं षटक आहे अप्रतिम आणि या षटकातला पहिला चेंडू देखील अप्रतिम मैदानावरती आपल्याला बघायला मिळालेला आहे. याच गोलंदाजीची नितांत गरज होती बंडू नाना फायटर टीमला आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय सुंदर फटका स्वेचिट आणि चेंडू आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. मोठा फटका इथे मैदानावरती आलेला आहे आणि धावफलकावरती या 6 धाव्यांच्या मदतीनं 64 धावा. 3 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून दत्ता थिटे. 15 चेंडूमध्ये 47 धाव्यांची खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दत्ता थिटेची बघायला मिळालेली आहे. षटकार चौकार मैदानावरती ठोकलेले आहेत आणि आपण पाहतोय इथे प्रेक्षक राजाचं मन जिंकण्याचं काम मात्र त्याच्या फलंदाजीने केलेलं आहे. सगळीकडे फटके त्याच्या बॅटमधून बघितले. त्यानं स्क्वेअर लेगलाही मोठा फटका खेळलेला आहे, डीप फाईन लेगलाही मोठा फटका, त्यानंतर स्विच हिट कव्हरला बाउंड्री, अतिशय चांगल्या प्रकारचे फटके दत्ता थिटे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं सौंदर्य होतं या फटक्यामध्ये. मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल आणि याच बरोबर अर्धशतकीय खेळी मैदानावरती मला वाटतं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती लागतंय तो म्हणजे दत्ता थिटे. 16 चेंडूमध्ये 51 धाव्यांची खेळी दत्ता थिटेची मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती मात्र या चौकारा बरोबर इथे वाढ होताना पाहायला मिळते. 68 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं आपण पाहतोय लढतायत दत्ता थिटे. मैदानावरती नो बॉलची घोषणा मैदानावरती होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. मला वाटतं बँड द स्क्वेअर, विकेट किपर आणि स्क्वेअर लेग पंच यांच्या मध्ये तुम्ही 3 क्षेत्ररक्षक उभे करू शकत नाही, हा त्याचा नो बॉल होता. हे महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना या गोष्टी फार महत्वाच्या असतात. खरं तर उजव्या हाताचा फलंदाज जर खेळत असेल तर त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही 6 क्षेत्ररक्षक उभे करू शकत नाही. स्क्वेअर लेग पंच आणि विकेट किपर यांच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक उभे करू शकत नाही. हे क्षेत्ररक्षणाचे नियम आहेत आणि तिथे आपण पाहतो पंचांनी मात्र नो बॉलची घोषणा केलेली आहे. पुढचा चेंडू मात्र फ्रीट असणार आहे. फटका फसलाय उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती पोहोचेल, मात्र 1 धाव तोपर्यंत प्राप्त झालेली आहे. दत्ता थिटेच्या अर्धशतकासाठी ॲडव्होकेट सन्माननीय योगेशजी बेंद्रे साहेबांच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दत्ता थिटे यांची फलंदाजी ते पाहत आहेत आणि त्यांच्या वतीने मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक दत्ता थिटेच्या अर्धशतकासाठी. लाईव्ह सामन्याचा आनंद ते नक्कीच घेत आहेत. मात्र इथे गणेशांना बेंद्रे युवा मंचचे कार्यकर्ते मात्र थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांची पावलं मैदानावरती येणं गरजेची होती, मात्र ते आले नाहीत. नक्कीच तेच आता लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहतायत त्यांनी ऐकलंच असेल. नक्कीच ते आता मैदानावरती येण्याचा प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर 2 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीनं आपण पाहतो धावफलक मात्र पुढे गेलेला आहे, जिथे 73 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित कांडगे यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटमहँडचा चांगला वापर करत चेंडू काढून काढलाय. डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. याचबरोबर 1 धाव मिळेल. रोहित कांडगेचे षटक 16 धाव्यांचं राहिलं. धावा थांबवता आल्या नाही रोहित कांडगेला आणि 5 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला गेला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मैदानावरती आपल्याला महेश काका सुपर जायंट संघाच्या बघायला मिळत आहेत. चला गाई करा थोडीशी आता, कारण यानंतर अजून आपल्याला एक दुसरी इनिंग बघायची आहे. इनिंग मधलं 1 षटक राहिलेलं आहे अजून आणि यानंतर दुसऱ्या डावाला कुठलाही विलंब आपल्याला करायचा नाही. अंधार पडणे अगोदर आपल्याला
सामना पूर्ण करायचा आहे. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हीच स्पीडअप ठेवा थोडंसं. तर शेवटचं आणि अंतिमचं षटक आपण पाहतो मैदानावरती सुरू होते आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश माने. आकाश मानेनं पाठीमागचं षटक टाकलं होतं 4थ्या क्रमांकाचं आणि त्या 4थ्या षटकामध्ये फक्त मला वाटतं 3 धावा दिल्या होत्या. एक विकेटही मिळवण्यात तो यशस्वी ठरला होता. आता शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय चेंडू त्यानं स्वतःकडे घेतलेला आहे. कामगिरी करावी लागेल, जबाबदारी खांद्यावरती पडलेली आहे आणि जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य खरं तर तुम्हाला नक्कीच ठेवावं लागेल. सुरेख सुरेख चेंडू इथे स्टँड करतोय दत्ता थिटेला. आत्तापर्यंत आपण पाहतोय सुंदर फलंदाजी इथून पाठीमागच्या षटकांमध्ये झाली होती दत्ता थिटेची, मात्र शेवटच्या षटकामध्ये रोखण्याचा इरादा गोलंदाजाचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 76 धावा आहे. मला वाटतं आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या मॅचमध्ये उभी राहिलेली आहे. सगळ्या मॅच बघितल्या आपण 50-60 धावा बनत होत्या, मात्र या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न खूप खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला दत्ता थिटेचा, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या परिभाषेतलं शेवटचं षटक फलंदाजांसाठी हाणामारीचं असतं, मात्र या षटकामध्ये आकाश मानेनं प्रतिस्पर्धी फलंदाजांना इथे त्यांची कोंडी केलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा मात्र आपण पाहतो मैदानात थांबवल्या त्यानं. त्याचबरोबर सुंदर फटका सरळ बॅटनं पुढे डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडेल चेंडू येतोय एक खणखणीत सनसनी चौकार. धावफलकावरती मात्र